सामना 5 षटकाचा राहील. दोन्ही संघाने आणि सलान जोडी कांबळे संघाची बारक्या कमले आणि चेतन. आणि सामना सुरू करायचा आहे. दोन्ही पंच तुला होणार नाही व्हॉट्सअपला नंबर नंबर बंद ठेवा. सामना चालू करायचा आहे. आणि सावला संघाचा पहिला कोणता तो म्हणजे किरण पवार. तोंड येईल तो बारक्या कांबले. पहिला चेंडू हा चेंडू मारायचा होता. शॉर्टपट चेंडू चेंडू येतोय यष्टकाच्या मगरमिठीत. चेंडू निर्धावून निघतो. धावसंख्या 0. एक चांगला चांगला चेंडू टाकला तो म्हणजे किरणने. पुढील चेंडू आपल्या कोट्यात दुसरा टाकेल तोंड. हा चेंडू बारक्या मुलाचा चेंडू होता. 1 बॉन्स चौकार. आणि चौकाने सुरुवात करतोय तो म्हणजे संघाची आणि स्वतःची तो म्हणजे बारक्या कांबळे. बिन बाद 4. एक चांगली सुरुवात बारक्या कांबल्याच्या भेटमध्ये पहिला चौकार निघाला. आणि हा चेंडू ढकलून दिलाय आणि एक धावाने समाधान. धावसंख्या 1 निवड धावसंख्या पोहोचली ती 5च्या घरात. बिन बाद 5. किरणाच्या कोट्यात ते 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू किरण टोन देईल तो चेतन. आणि हा चेंडू पाहायला आदलतो आणि पंचांचा बॅट कट. सॉरी धावसंख्या 1 निवड धावसंख्या पोहोचली 6च्या घरात. बिन बाद 6. तर संत खेळ चालू आहे. 6. पुढील चेंडू किरण किरण तयार आणि बारक्या तयार राहणे पंचांचा व्हाईटचा अशा धावक्या 1 निवड धावक्या 7च्या घरात. थोडा संद खेळ चालू आहे तो म्हणजे 16 वर्षाचं कामोटे. पुढील चेंडू किरण तयार. आता मात्र चेंडू मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बाईकच्या रूपाने एक धावसंख्या पोहोचली ती 8च्या घरात. बिन बाद 8. किरण याच्या शेवटचा कोटाला शेवटचा चेंडू तोंड येईल तो हा चेतन. चेंडू जातोय सीमेच्या लगत. छत्रक्षण करतो आणि एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजाचा. चांगली फेकी आणि एक धावाने समाधान मागायला मिळाले. चेंडू कुठे आणि डाय कुठे मारलेला आहे बघा. धावसंख्येवर संघ पोचला तो म्हणजे 9च्या घरात. नवीन गोलंदाज अक्षय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या दुसरं शतक घालतो म्हणजे अक्षय. आणि चेतन सुंदर पंचांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्या 1 निवड धावसंख्या पोहोचली ती 10च्या घरात.
संघाची धावसंख्या 10. कामोठे संघाची पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फर अक्षय पवार. हा चेंडू बाउन्स केलाय, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता देखील होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10, बिनबाद 10 अशी आपण संत अशी सुरुवात पाहतोय कामोठे संघाची. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता बारक्या कांबळेसारखा एक मोठा फलंदाज. बाद होण्याची शक्यता होती, मात्र येथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील पंचांचा अवांतर चेंडूचा देखील इशारा येतो. 1+2 अशा या 3 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. आणि हा चेंडू उचली घेतोय आणि पुन्हा एकदा अक्षय पवार जबरदस्त फेकी देखील केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धावसंख्या पूर्ण करण्यामध्ये सफल ठरतोय फलंदाज चेतन गोवारी. आणि या बघता बघता दुसरं षटक प्रगतीवर असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला अक्षय पवार याचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14. पुन्हा एकदा अक्षय पवार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल बारक्या कांबळे, एक जबरदस्त टेनिस विश्वातलं मोठं नाव. आणि आता मात्र सरळ सोडून दिला चेंडू. अवांतर चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. शशी मेहर आणि दुसरे पंच विशाल पाटील. आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल अक्षय पवार याला. 15, धावसंख्या 15. आणि ते मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान कामोठी संघाची धावसंख्या 15. डीजे सूरज. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. जय हनुमान कामोठी संघ फलंदाजी करतोय. एकही फलंदाज अजून गमावलेला नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकांमध्ये किती धावसंख्या येतील हे मात्र पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन किरण पवार. किरण पवार टू चेतन गोवारी स्ट्राईक मध्ये असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल किरण. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि हा येतोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा किरण निघतो. आगामी चेंडू फेकेल आणि हा जबरदस्त प्रहार केलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. जजमेंट खराब होत आहे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र फलंदाज बाद. बारक्या कांबळे मात्र धावचीच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर येताना दिसतो. एक मोठा हादरा बसतोय जय हनुमान कामोठी संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय कामोठी संघाचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 वर.
बारक्या कांबळे मात्र मैदानाच्या बाहेर होताना दिसतोय. ज्याच्याकडनं आपल्या संघाला अपेक्षा होत्या मात्र त्याने मात्र आपल्या संघाला येथे मात्र निराश करून ठेवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. सोनू पाटील. सोनू पुन्हा एकदा शतरक्षक चेंडू मागे धावतो. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मिळतील 2 धावा. या 2 धावसंख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरामध्ये. पुन्हा एकदा किरण पवार चांगला खेळ साकारतोय, चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातानं प्रहार केलाय चेंडूवरती. 1 धाव पूर्ण केली जाते. स्वतः किरण पवार गोलंदाज चेंडू मागे धावतोय आणि ही मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 23. पुन्हा एकदा किरण पवार याचा हा जबरदस्त चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मागे शतरक्षक तैनात आणि फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संजय म्हात्रे. पुन्हा एकदा किरण पवार अतिशय चांगली कामगिरी, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा किरण पवार. नवीन फलंदाज सज्ज झाला मैदानामध्ये संजय म्हात्रे. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, सरळ सोडून दिला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. बघता बघता 3 षटकांचा खेळ आहे ते मात्र संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान कामोठे संघाची धावसंख्या 2/23. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव, आमचे मामाचं गाजतय नाव. धन्यवाद. मामा माणूस साधा. डीजे यांच्या माध्यमातून आपण सुमधुर गीत ऐकलं. बाळ्या मामा म्हात्रे यांचं हे सुमधुर गीत, आमचे करावे गावचे मामा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज निखिल. निखिल याचा हा पहिला चेंडू आव्हांतर चेंडू. पंचांचा इशारा येतोय. पंच शशी मेहर यांचा आव्हांतर चेंडूचा इशारा येतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरामध्ये. आणि हा येतोय चौकार. 4 धावा. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे नवीन आलेला फलंदाज संजय म्हात्रे याच्या माध्यमातून. चेतन गोवारी याच्या बॅटमधनं येतो हा चौकार. माफ करा, जबरदस्त फलंदाजी
ज्याच्यावरती मात्र पूर्णपणे संघाची जिम्मेदारी असेल. बारक्या कांबळेसारखा एक मोठा फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र एक हाती किल्ला लढवताना दिसतोय चेतन गोवारी. पुन्हा एकदा निखिल याचा आगामी चेंडू चेतनसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस प्रहार केलाय चेंडूवरती. अक्षय पवार वेगाने चेंडूवरती धावतोय. एक धाव पूर्ण केली जाते. चेतन गोवारी निघालाय दुसरी धाव घेण्यासाठी आणि ह्या मिळतील 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. कामोठे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरामध्ये 30. पुन्हा एकदा निखिलच्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडूपर्यंत शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या 2 धावसंख्या सहजरित्याने मिळतील. 2 धावसंख्येने मात्र कामोठे संघ पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. कामोठे संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये 32. आणि अतिशय खराब मारा केला यावेळी गोलंदाजानं निखिल यानं. दिशा भरकटताना दिसतोय. पंचांचा इशारा येतो अव्वांतर. 1+1 बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या साह्यानं धावसंख्या 34च्या घरामध्ये. पुन्हा एकदा निखिल याच्या चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. संजय मात्र बीट होतो. चेंडू जातो निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज निखिल. 4थं षटक प्रगतीपथावर असताना जय हनुमान कामोठी संघाची धावसंख्या 34. अतिशय कमी धावसंख्या आपण पाहतोय कामोठे संघाची. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. गेला सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा प्रहार केलाय. चेंडू केलाय सीमा पार आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली जय हनुमान कामोठे संघाच्या फलंदाजांनी. संजय मात्र यावेळी दुसरा षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 46. का 2 बाद 46. एक चांगली सुरुवात. एक चांगली फलंदाजी बघायला मिळती संजयाच्याकडून. पुढचा चेंडू चेतन. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार घेतल्या. मागातला 2 चेंडू आणि पहिला चेंडू पार करतो चेतन. धावसंख्या 6 धावसंख्या पोचली ती 52च्या घरात. 2 बाद 52. शेवटचे शतक घेऊन आला तो नितेश. पहिला चेंडू थोडासा मागडा पडतो तो नितेश. पुढचा चेंडू नितेश तयार आणि चेतन.
चेतन साधारण फलंदाज चेतन हा चेंडू मारायचा होता बॅटच्या का पट्ट्यातने पण पंचांचा व्हायचा अशा धावक्या 1 निवड धावक्या पोचली ती 53च्या घरात 2 बाद 53. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटच्या मध्ये नितीश तयार आणि चेतन तयार. चेतन सलाम फंद चेतन हा चेंडू पुन्हा एकदा मारायचा होता आणि बाद होतोय चेतन. धुंदार बाणा चुकला कुणाला धुंदार बाणा चुकला कुणाला हाय आमचा अभिमान. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. युवा नेता निशान भगत थँक्यू धन्यवाद. गावाची शान. 25 धावा गाडा बाद झाला चेतन. सुंदर फलंदाजी चेतन याच्याकडून 3 बाद 53. पुढील चेंडू नितीश याच्या खोट्यातला हा चेंडू फिरकावून चेंडू होता हवेमध्ये ते शतक्षण पोचता आणि 1 धावाने समाधान मानले ती म्हणजे संजय म्हात्रे. वैयक्तिक खेळतोय 4 चेंडू आणि 12 धावसंख्या ठोकल्यात आणि संघ पोचतोय 54च्या घरात 3 बाद 54. आणि नितीश याच्या कोट्यात शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. नितीश तयार संजय तयार आणि हा चेंडू फिरकावून चेंडू जातोय बिग षटकार डीजे. उगवता सूर्य वाशी गावता जाणता राजा हरे तेचा. धन्यवाद डीजे. धावसंख्या 60च्या घरात 3 बाद 60. सुंदर फलंदाज संजय म्हात्रे. वैयक्तिक खेळतोय 18 धावसंख्येवर. पुढील चेंडू नितीश आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकार शॉट बघायला मिळतोय तो म्हणजे संजय याच्याकडून. धावसंख्या 6 निवड धावक्या पोचली ती 66च्या घरात. भगत यांच्या पाठीची. गावाची शान. धन्यवाद डीजे. लगातार 4 चेंडूमध्ये 4 षटका मारतो तो म्हणजे संजय म्हात्रे. संघ पोचतो 66च्या गळात 3 बाद 67. नितीश याच्या कोट्यातला आणि हा बॅटची कळा घेऊन जातोय चेंडू जातोय छत्रकशा एकदा पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल संजय म्हात्रे यांचा आणि बाद होतोय तो म्हणजे सासष्ट धावा ठोकल्या त्या म्हणजे आणि 68 धावांचं आव्हान ठेवलं तो म्हणजे सावला संघ पुढे. लखन थोरांना आदर देतो गोर गरीबा आधार देतो. दिन दुबळ्यांचे दुःख जाणतो समाज सेवा धर्म मानतो. इच्छापूर्ती मित्र मंडळ विशाल भगत यांच्या पाठीशी.
युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान झुंजार बाणा चुकला कुणाला झुंजार बाणा चुकला कुणाला हाय आमचा अभिमान हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान 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 धन्यवाद धन्यवाद DJ. आता मध्ये 30 चेंडू आणि 68 धावांचे आव्हान असेल तर सावला संगमावर याच्या नंतर होणारा सामना म्हणजे सुजित 11 तुर्भे वर्सेस सारसोले गाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीला यायचं आहे. सॉरी आराध्य 11 तुर्भे आणि सारसोले गाव. आणि सावला संघाची सलामी जोडी किरण पवार आणि अनिकेत. सलामी जोडी म्हणजे किरण पवार आणि अनिकेत. आसोडाचा पाठलाग करताना सावले संघ सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघ जय हनुमान कामोटे आणि कांचन स्मृती सावला. अडसठ धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी किरण पवार आणि अनिकेत. कॉमेडी या संघाचा सलामीचा गोलंदाज तो निखिल. तोंड देईल तो धडाकेवीर फलंदाज तो म्हणजे किरण पवार. 68 धावांचा पाठलाग करताना सावले संघ सलामी जोडी किरण आणि अनिकेत. निखिल तयार. आपल्या कोट्यात पळ्या चेंडू गेल तोंड देईल तो किरण. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू जातोय. एक धावाने समाधान. खाता खोलतो स्वतःचा आणि संघाचं बिनबाद एक संघाचा 68 धावांचा पाठलाग करताना सावला संघ सुंदर फटका मारला. चेंडू जातोय शत्रक्षच्या हातात. एक धावाने समाधान. आणि थोडीशी गचाल कलेक्शन बघायला मिळतो तो छत्रकडून एक धावणे.
धावून 2 धावा पूर्ण धावसंख्या 3च्या घरात बिनबाद 3. निखिल आपल्या कोट्यातला तिसरा चेंडू टाकेल तोंड येईल तो अनिकेत तयार आणि हा चेंडू उजव्या चेंडू खूपच चेंडू बाहेर पंचांचा व्हाईटचा धावंक्या 1 निवड धावंक्या पोचली ती 4च्या घरात बिनबाद 4. एक चांगली सुरुवात. पुढील चेंडू निखिल तयार अनिकेत तयार. आठवड्याचा पाठला करताना हा चेंडू पंचांचं ओली दाद मागतात आणि पंचांचा व्हाईटचा इशारा धावंक्या 1 निवड धावंक्या पोचली ती 5च्या घरात बिनबाद 5. पुढील चेंडू निखिल तयार अनिकेत तयार. निखिल याच्या कोट्यात तिसरा चेंडू टाकेल तोंड देईल तो अनिकेत पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू पंचांचा व्हाईटच्या धावंक्या 1 निवड धावंक्या पोचली ती 6च्या घरात बिनबाद 6. एक चांगली सुरुवात. थोडसा लाईन लेत बिघडते निखिल या गोंदादाची. लगातार 2 चेंडू व्हाईट टाकले आहेत ते म्हणजे निखिल यांनी. पुढील चेंडू आणि हा चेंडू बॅटची कडा घेत धावणं आणि 1 धावा चोटी धाव पूर्ण केली ती म्हणजे अनिकेत यांनी. धावसंख्या 7च्या घरात बिनबाद 7. 68 धावचा पाठला करताना सावळे संघ एक चांगली सुरुवात बघायला मिळतं. 3 चेंडू झालेत आणि 7 धावा ठोकल्यात म्हणजे निखिल आणि हा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या बिनबाद 7. किरण पवार 1 वर्ष खेळतोय आणि वैयक्तिक 3 धावा खर्च केले म्हणजे निखिल यांनी. धावसंख्या 7. पुढचा चेंडू निखिल तयार किरण पवार तोंड येईल तो आणि हा चेंडू डायव्हरचा चेंडू खूपच बाहेर पंचांचा. आणि 22च्या 2 धावा म्हणजे 1+2 धावसंख्या 3 निवड धावंक्या पोचली ती 10च्या घरात बिनबाद 10. थोडी गचाल छत्रक्षण बघायला मिळतं ती एक्स्ट्राच्या कडून आणि दोन्ही फंद 2 धावा पूर्ण केल्या धावून. याच्या कोट्यात 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोचली 10च्या घरात. निखिल थोडा मागडा होतोय शतकामध्ये. पुढील चेंडू निखिल याच्या कोट्यातला 5वा चेंडू टाकेल तोंड देईल तो किरण पवार. हा चेंडू मारायचा होता बॅटच्या पट्ट्यात आला नाही. लेग पायच्या रूपाने 1 धाव पूर्ण. धावसंख्या 11 बिनबाद 11. याच्या नंतर होणारा सामना आराध्य 11 तुर्भे वर्सेस सारसोला गाव. दोन्ही संघाचे संगनायक नाणेफेक करून घ्यायचे आहे. पुढील चेंडू याच्या कोट्यात शेवटचा चेंडू टाकील निखिल. हा चेंडू मारायचा होता बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धावसंख्या 1 निवड धावंक्या पोचली ती 12च्या घरात. या शतकामध्ये 5 चेंडू व्हाईट टाकतो तो म्हणजे निखिल. अनिकेत तयार निखिल याच्या कोट्या शेवटचा चेंडू. हा चेंडू फिरकावून चेंडू जातोय. सुंदर थोडीशी गचाल छत्रक्षण होतंय. पाण्यामुळे थोडासा छत्रक्षण पडतो आणि झेल निसटतोय. धावसंख्या 1 निवड धावंक्या पोचली ती 13 बिनबाद 13. डावचा पाठला करताना सावले संघ बिनबाद 13. एक चांगली सुरुवात आगडा होतो कारण की लगातार 6 व्हाईट टाकलेत त्यांनी. चांगली गोलंदाजी केली होती.
आणि नवीन गोलंदाज बारक्या कांबळे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या दुसरं शतक होतं म्हणजे बारक्या कांबळे आणि सलामीची जोडी ती म्हणजे अनिकेत आणि किरण पवार. पहिला चेंडू तोंड येईल तो अनिकेत. हा चेंडू जातो हवेमध्ये. चेंडू हवेमध्ये तो बिग बिग षटकार आणि धावसंख्या 6 वर धावसंख्या पोहोचली ती 19च्या घरात बिनबाद 19. चांगला समाचार घेतो तो म्हणजे अनिकेत पहिल्या चेंडूवर बारक्या कांबळेच्या निलेश म्हात्रे यांनी बॉलचा बॉक्स घेऊन यायचा आहे. बहिणी याचा म्हणजे असं बोलत फक्त बॉक्स धावसंख्या बिनबाद 19. पुढचा चेंडू बारक्या तयार अनिकेत. तर हा चेंडू पुन्हा एकदा बॅट चेंडू कडा घेतो. एसटी क्षण चेंडू खाली आणि झेल सोडतोय. धावसंख्या एक धावन समाधान मानतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या बिनबाद 20. 68 धावांचा पाठला करताना तो म्हणजे सावला संघ. बिनबाद 20 एक चांगली सुरुवात. प्रथम स्ट्राईक घेतो ते म्हणजे बारक्या शतकामध्ये 2 चेंडू फेकले आणि 7 धाव खर्च केल्या. पुढील चेंडू बारक्या तयार किरण तयार आणि हा चेंडू मारायचा होता. पंचांचा निर्णय व्हाईटचा. व्हाईटने धावसंख्या वाढली. एक धावसंख्या पद्धती 21 करात बिनबाद 21 एक चांगली सुरुवात. थोडे गचाल थोडीशी बॉलला पण चालवा तुम्ही टाका. पुढचा चेंडू बारक्या तयार किरण तयार तर बघूया आणि हा चेंडू मारायचा होता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा बॅटकट. धावसंख्या 22च्या घरात बिनबाद 22 एक चांगली थोडा कमबॅक करतोय तो म्हणजे बारक्या कांबळे. आपल्या शतकामध्ये 3 चेंडू फेकले आहेत अनिकेत आणि हा चेंडू आता मग चेंडू स्वतः फॉल्तूमध्ये गॅदर करतो आणि बाद होतो अनिकेत. आणि एक बाद धावसंख्या 22. आणि नवीन फलंदाज तो म्हणजे अक्षय. मिस्टेक होते रे भाई. आम्ही कॉम्पिटिशन जास्त कॉम्पिटिशन करत नाही. दहा म्हणजे कॉम्पिटिशन. नवीन फलंदाज तो म्हणजे वंडाचूर पण म्हणजे अक्षय पवार. 1/22 थोडा कमबॅक करतो बारक्या आपल्या गोंदाजीवर. बारक्या तयार आणि हा चेंडू फिरकावून दिलं. चेंडू जातोय बिग बिग षटकार. एक चांगली सुरुवात करतोय स्वतःच्या संघाला पोचवतो तो म्हणजे 28च्या घरात बिनबाद 28. वीरला दोनदा वीरला धावसंख्या 28 एक बाद 28. अनिकेत बाद झाला तर म्हणजे 12 धावसंख्येवर. त्याची जागा पण कोणते पुढील चेंडू बारक्या. हा चेंडू मारायचा होता. सुंदर चेंडू. आता मात्र निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थगित सीमित. धावसंख्या 28. स्ट्रॉंग नाही बीजी धावसंख्या 28 एक बाद 28. 2 शतकासमोर धावसंख्या पोचली ती म्हणजे 28. आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांची गरज जिंकण्यासाठी सावला या संघाला कांचन स्मृती सावला या संघाला.
आता आता नवीन गोलंदाज तो म्हणजे निखिल, वैयक्तिक दुसरं आणि संघात तिसरं शतक म्हणजे निखिल. तोंड देईल तो किरण पवार. धावसंख्या 28. 1 बाद 28. आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांची गरज जिंकणारे सावला संघ याला. निखिल आपल्या कोट्यातला हा चेंडू बॅटची कडा जाऊन जातोय, चेंडू जातोय. आता मध्ये 1 धावांचं समाधान मानलं जातं किरण पवार यांनी. धावसंख्या 29च्या घरात 1 बाद 29. प्रथम स्ट्राईक घेतो म्हणजे वनडाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज अक्षय पवार. वैयक्तिक केलं तो 6 धावसंख्येवर सुंदर फलंदाजी षटकार खेचला होता ते शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 1 बाद 29. निखिल आपल्या कोट्यातला दुसरा चेंडू टाकेल, तोंड देईल तो वनडाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज. निखिल हा चेंडू बॅटची कडा जाऊन जातो आणि बाद होतोय. अक्षय पवार 6 धावा काढून बाद झाला अक्षय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 29. 2 बाद 29. नवीन फलंदाज सचिन. धावसंख्या 29. 2 बाद 29. 6 धावा काढून बाद झाला म्हणजे अक्षय पवार. त्याची जागा पण कोणतो म्हणजे सचिन. नवीन फलंदाज सचिन. अडसठ धावाचा पाठलाग करताना सावला संघ 2 गडी बाद 29 धावा झालेल्या आहेत. निखिल निखिल याच्या कोट्यातले 4 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज सचिन, तोंड देईल तो निखिल या गोलंदाजावर आणि हा चेंडू मारायचा होता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव निघतोय. पंचांचा निर्धावचा इशारा. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 2 बाद 29. पुढील चेंडू आपल्या कोट्यातला 4था चेंडू टाकील निखिल. तो रडपमध्ये मिस्टेक होते आणि सचिन तयार. निखिल तयार. आपल्या कोट्यात 4था टाकील. हा चेंडू हवेमध्ये ते छत्रक्षण चेंडू खाली धावतोय आणि 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल आणि गचाल कलेक्शन करतो तो म्हणजे निखिल. आणि महत्वाची विकेट हातात आणसटली ती म्हणजे किरण पवार याची. धावसंख्या 2 ने वडील अंक पोचली ती 31च्या घरात. 2 बाद 31. आता मात्र थोडं जीवनदान देतो तो म्हणजे किरण पवार यांना. सचिन निखिल तयार. सचिन तयार. आपल्या कोट्यात 5वा चेंडू टाकेल, तोंड देईल तो हा चेंडू. पंचावन्न दात बांगताना आणि पंचावन्न दात स्वीकारले आणि धावंक्या 1 ने वर धावंकी पोचली ती 32च्या घरात. 2 बाद 32. निखिल आपल्या कोट्यातला 5वा चेंडू टाकेल, तोंड देईल सचिन. हा चेंडू मारायचा होता. बॅटच्या का पट्ट्यात आला नाही. चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरं काही प्रयत्न नाही. 1 धाव समाधान. तक संपलेला आहे. सॉरी चेंडू धाव संख्या 33. 2 बाद 33. आता मात्र किरण पवार वैयक्तिक खेळतो 3 धाव संख्येवर. मोठी फटक्यांची निखिल याच्या कोट्यातला शेवटचा चेंडू, तोंड देईल तो. सलामीला फलंदाज किरण
आता मात्र 55 दात मागताना आणि पंचांनी दात स्वीकारलेले धावके 1 धावके बोलले ती 34च्या घरात. दोन बाद 34. शेवटचा चेंडू निखिल तयार, किरण पवार तयार. आणि हा चेंडू ढकलून दिलाय, फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू जातोय सीमाशा लगत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सहजिता दोन्ही पंधाची पूर्ण केली. धाव संख्या 2 ने वाढली, संख्या पोचली ती 36च्या घरात. 2 बाद 36. अशा डावांचा पाठला करताना तो म्हणजे सावला संघ 36 धावांवर 2 गडी बली घेतले. ते म्हणजे कांबळे या संघाने 12 चेंडू आणि 32 धावांची गरज जिंकण्यासाठी, ती म्हणजे सावला संघाला. याच्या नंतर होणारा सामना आराध्य 11 तुर्बे आणि सारसोल्या गाव दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक करून घ्यायचे आहे. तीन षटकांमध्ये धावांसंख्या पोहोच 36च्या घरात. 2 बाद 36. आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे, ती म्हणजे सावला संघाला. सावला संघ त्यांचा किरण पवार अजून पण क्रीजवर सबूत आहे. नवीन गोलंदाज सचिन आणि स्ट्राईक घेतो तो म्हणजे सचिनच आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा शतक म्हणतो म्हणजे सचिन तयार. हा चेंडू फिरकावून चेंडू आता रेषा बाहेर. बिग षटकाने सुरुवात करतोय या शतकाची सचिन. धाव संख्या 42. 2 बाद 42. आराध्य 11 तुर्बे आणि सारसोळा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करायला यायचं आहे. धाव संख्या पोहोचली ती 2 बाद 42. सावला संघ सुंदर फलंदाजी करतोय सचिन. थोडी गचाल गोलंदाजी पण करतो सचिनच आहे. सामना चालू करायचा आहे. पंच आणि हा चेंडू जरा फिरकावून दिला ऑफसाईडनी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्नच नाही. धाव संख्या 1 ने वाढ पोहोचली 43च्या घरात. 2 बाद 43. अजूनपर्यंत किरण पवार यांच्या बॅटिंगमध्ये मोठा फटका बघायला मिळाला नाही. दोन बाद 43. 68 धावांचा पाठला करताना सावला संघ 2 बाद 43. एक चांगली सुरुवात. आता मात्र किरण पवार सलामीला फलंदाज किरण पवार 5 ओव्हरच खेळतो अजूनपर्यंत. आणि हा बोलतो चेंडू मारायचा होता. आता पण बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि चेंडू आणि प्रयत्न सचिन याचा फिरकावून दिले ते म्हणजे किरण याने. धाव संख्या 1 नीच समाधी धावके पडली 44. 2 बाद 44. एक चांगली फलंदाजी बघायला मिळते ती सचिन याच्याकडून. सचिन तयार आणि गोलंदाज सचिन आणि फलंदाज सचिन तयार. आपल्या पंधे हा चेंडू फुलटॉस चेंडू थिरकावून दिलाय. सुंदर फटका दिसणे फटका बघायला मिळाला तो म्हणजे सचिन याच्याकडून. धाव संख्या 6 ने वरती अंक पोचली ती 50च्या घरात. 50ची गोडाडली आहे.
सावले या संघाने 8 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यात सावला संघाला सुंदर फलंदाजी करतो तो म्हणजे सचिन. तरी कशाला गोलंदाजी करतो सचिन. सचिन तयार आपल्या गोलंदाजीवर चौथा चेंडू हा चेंडू माल षटकन दिलं सचिन यांनी. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल पकडतोय आणि सचिन बाद होतोय. आणि 7 चेंडूमध्ये 16 धावा काढल्या सचिन याने. सुंदर फलंदाजी 2 षटकार बघायला मिळाले सचिनाच्या फलंदाजीमध्ये. आणि नाणेफेकीला यायचं आहे तुर्बा संघ आणि सावसोला संघ. आणि नवीन फलंदाज हरेश. सचिन सुंदर फलंदाज 7 चेंडू आणि 16 धावा. नवीन फलंदाज हरेश माली. आता मात्र 7 चेंडू आणि 18 धावांची गरज सावल्या या संघाला जिंकण्यासाठी. सात चेंडू आणि 18 धावांची गरज सावला संघाची कराठी. नवीन फलंदाज हरेश माली. सचिन सुंदर फलंदाजी करत होता आणि बाद झाला. 16 धावाकडून बाद झाला. शेवटचा चेंडू याच्या कोठ्यात टाकील सचिन. हा बॅटची कडा घेऊन जातो. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल आणि आणि बाद होतोय. धावची तर बांधला किरण पवार. सुंदर फेकी सुंदर कलेक्शन बघायला मिळाले यामध्ये यष्टीरक्षण आणि गोंदाजावर. आणि बाद झाला तो म्हणजे एक धडका फलंदाज किरण पवार. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी सावला संघाला. नंतर बक्षीस झाले. आणि किरण पवार बाद होतोय आणि त्याची जागा भरून करण्यात म्हणजे मयूर. नवीन फलंदाज मयूर. किरण बाद होतोय. फक्त 6 धावा काढून बाद झाला. धावची जर बाद झाला म्हणजे किरण पवार एक चांगला फलंदाज बाद झाला. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि शेवटचं शतक घेऊन आलो म्हणजे चेतन. जर सावला संघ जिंकायचा असेल तर तुम्हाला 6 चेंडूमध्ये 17 धावा 6 चेंडूमध्ये 17 धावा करायला लागतील. सारसोला संघाचा कर्णधार पहिला चेंडू चेतन तयार आणि हा चेंडू मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे. 2 धावांची आणि 2 धावा आणि बाद झालेला आहे. खराब खराब रन B20 विकेट बघायला मिळतो म्हणजे दोन्ही फलंदाजामध्ये. सहज इथं बाद झाला फलंदाज तो म्हणजे हरेश. नवीन फलंदाज नितेश. नवीन फलंदाज नितीश. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी सावले या संघाला. चेतन तयार आपल्या कोट्यात दुसरा चेंडू टाकील. तोंडेल तो आणि हा चेंडू मारायचा होता. बॅटच्या का पट्ट्यातच आला नाही. बॅटची कडा घेऊन यष्टीकडे जातो. चेंडू निर्धाव निघतो. धावसंख्या स्थगित. धावसंख्या पोहोचली ती 52. 5 बाद 52. पुढे चेंडू नितेश
आपल्या कोट्यातला तिसरा टाकील तोंड येईल तो आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर षटकार. आणि नाणेफेक होत होती म्हणजे सारसोला आणि तुरुबा संघासमोर 3 चेंडू आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. सॉरी मिस्टेक झाली होती आमचे स्कोअर वडील. पुढे चेंडू चेतन चेतन तयार आणि पंचावन्न दात मागताना फलंदाज आणि दात स्वीकारले धावांक्या 1 निवड व्हाईटची धावांकी 1 निवड धावांकी पद्धती. एकोणसाठ धाव संख्या 59 5 बाद 59. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी सावला या संघाला सावला. चेतन तयार आपल्या कोट्यात चौथा चेंडू टाकील चेतन आणि हा चेंडू मारायचा होता. ब्या थोडासा एक्स्ट्रा आदळतोय आणि लेगबाची रूपाने 1 धाव पूर्ण. धाव संख्या 60च्या घरात. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी सावला संघाला सावला संघ चेतन आणि नितीश 2 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी सावला संघाला. आणि नवीन फलंदाज तो म्हणजे नितीश त्याची जागा पण करतोय चेतन आपल्या गोलंदाजीवर. आणि हा चेंडू फिरकावून दिलाय तिथं छत्रक्षण चेंडू खाली आणि झेल पकडतोय आणि बाद होतोय नितीश. आता मग थोडस टार्गेट अवघड होतोय कारण की 1 चेंडू आणि 8 धावा. आणि नवीन फलंदाज योगेश. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा. आणि नवीन फलंदाज योगेश. आता मात्र नितेश बाद झाला आणि योगेशच्या जागा पडून आणि हा चेंडू बॅटची कडा आणि जे हनुमान कांबळे संघ विजयी होतोय. आणि नाणेफेक करून घ्यायचे आहे तुरुबा संघ आणि सारसोला संघ. आमचे आता नवीन कॉमेंटेटर प्रतिक्रिया तांडेल जुडे असतील त्याने समालोचक कक्षात जाय. आणि नाण्यापैकी सारसोला संघ जिंकतोय आणि सचिन